मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया देवाचा ओवासा करतात. रामाच्या मंदिरात जाऊन पूजा करतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो तो काळ असतो मकर संक्रांतीचा. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची देखील अर्घ्य देऊन पूजा केली जाते. सुवासिनी स्त्रिया या दिवशी छान साजशृंगार करतात. मात्र संक्रांतीच्या दिवशी सर्व विवाहित महिलांनी एका गोष्टीची काळजी घेणे फार महत्त्वाचे मानले जाते. संक्रांतीला साडी नेसताना ती कोणत्या रंगाची नेसावी याचे महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार संक्रांतीचे वस्त्र परिधान करून आपल्या वाहनावरून येते त्या रंगाची साडी सुवासिनींनी नेसू नये असे सांगितले जाते. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसण्याची देखील प्रथा आहे. पाहुयात संक्रांतीला यंदा कोणता रंग टाळावा. काळ्या रंगाची साडी का नेसतात? काळा रंग हा प्रामुख्याने शुभ कार्यात वर्ज्य केला जातो. मंगल कार्यात काळ्या रंगाचे कपडे घालत नाहीत. मात्र मकर संक्रांतीला विशेष करून काळ्या रंगाची साडी नवविवाहित सुवासिनी आवर्जून घालतात. हलव्याचे दागिने घालून सजतात व फोटो काढतात. हा काळा रंग परिधान करण्याचे कारण म्हणजे मकर संक्रांती हा सण थंडीत म्हणजेच हिवाळ्यात येतो. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाची साडी अनेक महिला नेसतात. मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी एक असा रंग असतो जो परिधान करणे टाळतात. त्यामागचे कारण म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांती जे वस्त्र परिधान करून येते त्या वस्त्राच्या रंगाचे कपडे किंवा साडी सुवासिनींनी नेसू नये असे सांगितले जाते. यंदा मकर संक्रांती पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून येणार असल्याने हा रंग चुकूनही महिलांनी या दिवशी वापरू नये. या रंगाची साडीच काय पण दागिने, बांगड्या, टिकली, पर्स असे काहीच वापरू नये. यंदा मकर संक्रांतीला तुम्ही केशरी, लाल किंवा हिरवा रंग प्रामुख्याने वापरू शकता. हे वर्ष सूर्याचे वर्ष समजले असल्याने केशरी रंग हा निश्चित शुभ ठरेल. तसेच लाल रंगाला देखील शुभकार्यात महत्त्व असते. या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. तिसरा शुभ रंग म्हणजे हिरवा. मंगलप्रसंगी हिरव्या रंगाला सुद्धा महत्त्व आहे. हिरव्या रंगाची साडी आणि बांगड्या यंदाच्या मकर संक्रांतीला सुवासिनी परिधान करू शकतात. याशिवाय तुम्ही पिवळा रंग सोडता तुमच्या आवडीचा कोणताही रंग वापरू शकता.